नमस्कार, मी राधाकिशन गुळवे शिर्डी गोकुळगावतून आलेलो आहोत। आमचे मित्र माने हे आज मी यांच्या कंपनीमध्ये आलेलो आहोत। यांच्या कंपनीमध्ये त्यांनी एक जे नवीन मशीन तयार केलं आहे त्या संदर्भात त्या मशीनविषयी थोडक्यात ते माहिती देत आहे। नमस्कार मित्रांनो, ही हायड्रॉलिक ऑइल प्रेस मशीन आहे। जे लाकडी घाणा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन आहे। याच्यामध्ये हायड्रॉलिक ऑइलचा वापर करून आणि एक सिलेंडर याच्यामध्ये देऊन आपले जे काही सीड असतात त्याला प्रेस केलं जातं आणि प्रेस करून त्यामधून ऑइल बाहेर काढलं जातं। हे अशा प्रकारे सीड प्रेस होतं, याच्यामधील पूर्ण ऑइल बाहेर येऊन जातं। हे प्रेस करताना याला कुठल्याही प्रकारचं हीट किंवा गरमपणा दिलेला नाही आहे। नॅचरल पद्धतीने त्याच्या आतमधून तेलाचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं। आपण बघू शकता या ठिकाणी सकाळी आल्यानंतर या ठिकाणी मशीन ट्रायल झाली आहे आणि अतिशय निर्मळ स्वच्छ असं तेल, शेंगदाण्याचं तेल या ठिकाणी तयार केलेलं आहे। तर या तेलामध्ये आणि लाकडी घाण्यामध्ये काय फरक आहे? आता मी स्वतः लाकडी तेल घाणा तयार करणारा एक उद्योजक आहे, पण लाकडी घाण्याच्या तेलामध्ये आम्ही या ठिकाणी 20 किलो शेंगदाण्यासाठी 1 लिटर पाणी वापरतो किंवा त्या ठिकाणी शेंगदाणा क्रश केला जातो आणि क्रश केल्यानंतर त्या ठिकाणी आता उन्हाळा दिवस आहे तर टेम्परेचर साधारणतः 38-40 पर्यंत जातं। या मशीनमध्ये आम्ही आता बघितलं टेम्परेचर रूम टेम्परेचर सुद्धा होत नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी तेल सेट होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा वेळ लागत नाही, कुठल्याही प्रकारचे पार्टिकल्स तेलामध्ये नाहीये। ह्या तेलाचे फायदे काय आहेत किंवा ह्या तेलाचा वापर केल्यानंतर आपल्याला आरोग्यासाठी काय काय फायदे मिळणार आहेत? सगळ्यात पहिला आम्ही लाकडी घाणे तेलाला खराब म्हणत नाही, लाकडी घाणे तेल चांगलंच आहे, परंतु त्याच्यामध्ये नेक्स्ट व्हर्जन म्हणजे जसं आता आपण मोबाईल जर बघितलं तर 2G 4G आता 5G मोबाईल आलेला आहे। त्या पद्धतीमध्ये आता हे जे लाकडी घाण्याचं तेल आहे हे आता आपल्याला हायड्रोलिक प्रेसच्या सहाय्याने काढायचं आहे आणि ते तेल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। तर ह्या तेलामध्ये क्रश न करता फक्त प्रेस केलं जातंय। आपण बघितल्या ठिकाणी हा जो शेंगदाणा आहे हा शेंगदाणा फक्त प्रेस केलेला आहे आणि हा जो उरलेला शेंगदाणा आहे हा त्या ठिकाणी विदाऊट तेल असल्यामुळं हा कोलेस्ट्रॉल सारख्या माणसाला ज्याला आहे प्रॉब्लेम त्याला खाण्यासाठी खूप चांगला आहे हा शेंगदाणा। आपण ज्या तेल बी आहेत, तीळ असेल, खोबरं असेल, करडई असेल, सूर्यफूल असेल, हे सगळं बी फक्त त्या ठिकाणी प्रेस होणार आहे, क्रश होणार नाही। त्यामुळे तेलाचं लाईफ वाढणार आहे, 2-2 वर्ष हे तेल टिकतं। त्याच्या ट्रायल झालेल्या आहेत। हे तेल तळत असताना कढईमध्ये फेस येत नाहीये किंवा उग्र वास येत नाहीये। त्याच्यानंतर ह्या तेलामध्ये तळलेले पदार्थ जास्त काळ टिकतात। स्वतःचं तेलाचं शेल्फ लाईफ पण खूप चांगलं आहे आणि पाणी वापरत नसल्यामुळं तळताना जो फेस येणं किंवा धूर होणं घरामध्ये किचनमध्ये तो प्रकार या ठिकाणी होणार नाही। लाकडी घाण्याचं तेल शुद्ध चांगलंच आहे, पण त्याच्यामध्ये पुढचं जनरेशन आम्ही याला म्हणतोय। तर आपणही ह्या तेलाचा वापर करून बघावा। अतिशय बघा, फक्त काढलं आणि भरलंय, याला कुठेही 24 तास आम्ही शेड ऑइल ठेवलं नाही किंवा कुठल्या प्रकारच्या फिल्टरनी गाळलेलं नाहीये। कारण लाकडी घाण्यामध्ये जो आम्ही फिल्टरचा वापर करतो तर फिल्टरसाठी परत वेळ जाणं, त्याच्या परत त्या कापडं वगैरे बदलणं, इथं तसा काहीच प्रकार नाही। हे तेल खाल्ल्यानंतर काय फायदा होतो बॉडीला, ह्युमन बॉडीला? तर ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, जे लोकांना डॉक्टरने तेल खायला सांगितलेलं नाही ते लोक सुद्धा तेल खाऊ शकतात आणि रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होतो। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या लोकांना शरीराला हातापायला मुंग्या येतात त्या लोकांनी जर तिळाचं तेल या ठिकाणी ताडलं, तिळाचं तेल जर वापरलं पिण्यासाठी आणि बॉडीला मसाज करायला तर हातापायाच्या मुंग्या पण या ठिकाणी थांबतात। ज्यांना कुणाला वात येणं किंवा हात जखडले जाणं, काही उचलताना बघा आपले हातपायाचे वाकडे राहतात, तर त्या ठिकाणी सुद्धा या तेलाचा वापर जर आपण मसाजला वापरला तर हे सगळे बॉडीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात। शुद्ध खाण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता। अशा प्रकारचं तेल आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे पुढच्या काळामध्ये। लाकडी घाण्याच्या तेलाबरोबर आपण हे तेलाचा एकदा वापर करून बघा, निश्चित आपल्याला पुढच्या 3 महिन्यामध्ये अजून बदल जाणवतील। याच्यामध्ये पार्टिकल नसल्यामुळे हे तेल शुद्ध आहे, याच्यामुळे कुठल्या प्रकारचे रक्तामध्ये ब्लॉकेजेस होणं किंवा घट्ट होणं हे प्रकार या ठिकाणी होत नाहीये। यानंतर अजून आमचा रिसर्च चालू आहे, अजूनही नवीन काही अपडेट आल्यानंतर आम्ही तुम्हाला ते निश्चित कळू। धन्यवाद।